कर्जतमधल्या एका साध्या गृहिणीने फॅशन क्षेत्रात मोठी भरारी घेत स्वतःचा ब्रँड उभा केलाय. तसंच या व्यवसायातून ही यशस्वी उद्योजिका बनून अनेक महिलांना रोजगाराची संधी दिलीय. अश्विनी राहुल दाभणे असं या उद्योजिकेचं नाव असून त्यांच्या नावामागे मेहनत, संघर्ष आणि यशाचा उत्तम प्रवास दडलेला आहे. अश्विनी दाभणे या सुरुवातीला केवळ एक गृहिणी होत्या. घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावणं हाच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम होता. मात्र त्यांच्या मनात नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. फॅशन डिझायनिंगची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. मात्र या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी त्यांना संधी मिळाली नव्हती. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा संपूर्ण जग थांबलं, तेव्हा अश्विनींनी आपल्या स्वप्नांना दिशा देण्याचा निर्धार केला. त्यांनी आदित्य बिर्ला कॉलेज बोरिवली इथून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी पावलं उचलली. 2023 मध्ये अश्विनींनी अगमे फॅशन या नावाने स्वतःचा ब्रँड सुरू केला. व्यवसाय सुरू करताना कोणतेही मोठं भांडवल नव्हतं, न कुठली पारंपरिक उद्योजकीय पार्श्वभूमी. पण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा उद्योग उभा केला. आज त्यांच्या अगमे फॅशनमध्ये इंडो वेस्टर्न, बीच वेअर्स, पारंपरिक भारतीय पोशाख आणि विविध प्रकारचे महिलांचे कपडे तयार केले जातात. यामध्ये 200 पेक्षा जास्त डिझाईन्स तसंच 80 पेक्षा जास्त प्रकारचे फॅब्रिक ऑप्शन ग्राहकांना मिळतात. शिवाय वाजवी किमतीत उत्कृष्ट क्वालिटीचे कपडे तसंच ग्राहकांच्या पसंतीनुसार खास डिझाईन व महिलांसाठी विशेष सवलती आणि ऑफर्स देखील त्यांच्या शॉपमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या कपड्यांना केवळ कर्जतमधूनच नव्हे तर अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशो यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही मोठी मागणी आहे. मी गेली 2 वर्ष ह्या व्यवसायामध्ये काम करतेय आणि पहिल्यापासूनही मला फॅशन डिझायनिंगची आवड होतीच. पेंडेमिकमध्ये मी माझं फॅशन डिझायनिंग आदित्य कॉलेज बिर्ला बोरिवली इथून कंप्लीट केलं. त्यानंतर आपण स्वतःचा ब्रँड इस्टॅब्लिश केलेला आहे. 1 वर्ष झालंय मी ऑफलाईन प्रयत्न केलेला आहे. पूर्ण माझ्या इथे इंडो वेस्टर्न आहेत, बीच वेअर्स आहेत, त्यानंतर वुमन्स इंडियन वेअर आहेत आणि फक्त वुमन्स स्पेशल्स आहेत. सो तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे मला गेल्या 1 वर्षामध्ये कर्जतमधनं. इथे सगळ्याच प्रकारचे आपण मॅन्युफॅक्चर करतोय आणि तेच आपण ऑफलाईन आणि ई-कॉमर्समध्ये सुद्धा आपण शेअर केलेलं आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशोमध्ये आपल्या ॲग्मेक ब्रँडमधनं आपण हे लोकांपर्यंत पोचवलेलं आहे आणि त्याच्यामधूनही मला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. फक्त व्यवसाय उभा करणं हा अश्विनींचा उद्देश नव्हता. त्या समाजातल्या महिलांना सक्षम करण्यासाठीही कार्यरत आहेत. त्यांनी कर्जतमधल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच ITIच्या विद्यार्थिनींना ऑन जॉब ट्रेनिंग देण्याची संधी अगमे फॅशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. पूर्वी या विद्यार्थिनींना मुंबई किंवा पुण्यात जावं लागायचं, पण आता त्यांना आपल्या गावातच व्यावसायिक प्रशिक्षण मिळत असल्याने मुलींचाही या क्षेत्रात रस वाढत चाललाय. या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थिनी आणि महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या सुद्धा आपल्या कामाच्या जोरावर चांगलं मानधन घेत आहेत. मी कर्जत ITI फॅशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये 2024-25 मध्ये शिकत आहे आणि इथे आम्ही ऑन ट्रेनिंग जॉबवर आहे. आम्हाला तसं भेटत होतं मुंबई वगैरे दूर खूप लांब लांब जायचं, ऑन ट्रेनिंग जॉबसाठी जायची संधी होती. पण जवळच्या जवळ ॲग्मे या छोट्याशा म्हणजे या कंपनीमध्ये आम्हाला एक चांगली संधी मिळाली ऑन ट्रेनिंग जॉब करायची आणि आम्हाला इथे खूप काही शिकायला भेटले. इथला स्टाफही खूप चांगला आहे, कोऑपरेटिव्ह आहे. आम्हाला काही नाही आलं तर खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात, शिकवतात आणि आज आम्ही आठवड्याभरातून इतकं काही शिकलो आहे. चांगलंच म्हणजे काही आम्हाला दिलं तर आम्ही चांगल्या प्रकारे शिवू शकू, इतकं चांगलं आम्हाला ट्रेन केलं आहे आणि भविष्यात याचा आम्हाला चांगलाच फायदा होणार आहे. कुठेही कंपनीत गेलो तरी आम्हाला ठेवून घेतील कारण इथल्या स्टाफने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं आहे
आणि खूप चांगलं शिकवलं आहे. इथे आल्यावरती आम्हाला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. खूप म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीजचे पॅन झाले, खूप व्हरायटीचे कप, म्हणजे कसं आम्ही पुढे त्याच्यामध्ये करिअर करू शकतो. म्हणजे आम्ही पुढे कोणत्याही कंपनीमध्ये गेलो तर त्याच्यासाठी आम्हाला खूप सारं मार्गदर्शन लाभलेलं आहे. म्हणजे पुढे आम्ही आमच्या बेसवरती पण आपलं करिअर घडवू शकतो भविष्यात. आता याचा आम्हाला खूप फायदा आहे. आम्ही स्वतःही आमचे डिझाईन क्रिएट करू शकतो किंवा आम्ही स्वतःही जसं त्यांनी शिकवलेलं आहे तसं आम्ही स्वतः शिवू शकतो. प्लस अजून कुठे आम्ही कंपनीमध्ये गेलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करू शकतो. कर्जतमध्ये आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण मिळावं ही आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब आहे. त्याच्यामध्ये मुली असल्या कारणानं त्यांचे पालक त्यांना बाहेर पाठवायला थोडं अडचण करतात आणि त्या म्हणजे जाण्या-येण्याचा पण जो त्रास आहे तो पण त्यांना होऊ शकतो. मुली असल्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून आम्हाला दाभणे मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. त्याबद्दल मी दाभणे मॅडमचा खूप आभारी आहे. या प्रशिक्षणामध्ये त्यांना कसं आहे की अगदी जॉब वर्क जो आहे सुरुवातीपासून ते प्रोडक्ट फिनिश होण्यापर्यंत त्यांना ती पूर्ण ट्रेनिंग मी देते. हा त्यांचा 1 महिन्याचा कालावधी आहे आणि ह्यामध्ये या मुली इथे येऊन त्यांचं स्किल डेव्हलप करतायत. खूप चांगल्या प्रकारे त्यांना माहोल तयार करून दिलेला आहे मी. सो त्या खूप चांगल्या प्रकारे इथे काम करून माझा प्रोडक्ट पूर्ण फिनिशपर्यंत घेऊन जातात आणि त्यांचे सरसुद्धा आता येऊन गेलेले ते पण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. मला रिप्लाय चांगला दिलेला आहे. मुलींची ग्रोथ झालेली बघितली आहे त्यांनी. या फॅशन इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, याबद्दल त्यांना बऱ्यापैकी ज्ञान दिलेलं आहे. दरम्यान अश्विनी दाभणे यांच्यासाठी उद्योजकतेचा प्रवास सोपा नव्हता. व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय. गृहिणी म्हणून संसार आणि मुलांसोबतच व्यवसाय उभारणं हे मोठं आव्हान होतं. त्यांचे कुटुंब सांभाळत असतानाच व्यवसाय उभारणं, वेळेचं योग्य नियोजन करणं आणि सतत नवीन गोष्टी शिकत राहणं या सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या. कोणताही मोठा आर्थिक पाठिंबा नसल्यामुळे व्यवसाय सुरू करताना भांडवल कमी होतं. मशिनरी, कच्चा माल आणि उत्पादनाच्या इतर खर्चांसाठी त्यांनी जपून खर्च केला आणि हळूहळू व्यवसाय वाढवत नेला. कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या आईला गमावलं. या दुःखातून सावरत असतानाही त्यांनी आपला व्यवसाय पुढे नेण्याचा निर्धार केला. गृहिणी म्हणून संपूर्ण वेळ घरातच राहण्याची सवय असलेल्या अश्विनींना स्वतःच्या व्यवसायासाठी बाहेर पडावं लागलं. समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया, काही वेळा आलेले अपयश आणि ताणतणाव यांचा सामना करत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. मात्र या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी त्यांचे पती राहुल अनंत दाभणे यांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला. आपल्या पतीच्या पाठिंब्याने त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि त्या यशस्वी उद्योजिका बनू शकल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मूल, घर आणि चूल इथपर्यंतच माझा संबंध होता. पण जसं जसं काळ पुढे चालत गेलाय, पेंडॅमिक आलंय, कोरोनामध्ये बघितलं तुम्ही खूप जणांनी जवळचे नातेवाईक गमावले, जशी मी माझी आई गमावली आहे. पण याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी म्हणजे राहुल अनंत दाभणे, जे की इथेच बॉर्न अँड बॉटअप आहेत, त्यांनी खूप एवढा सपोर्ट केला या सगळ्या गोष्टींसाठी की अगदी शून्यापासून काय करायचं काय नाही. कारण मी बाकीच्यांना श्रेय देण्यापेक्षा मी माझ्या मिस्टरांना श्रेय देईन, कारण की खूप महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप नाजूक आहे. अश्विनी दाभणे यांचं अगमे फॅशन हे 100% महिला शक्तीवर आधारित आहे. त्यांच्या कंपनीत 100% महिला कर्मचारी आहेत. महिलांना सक्षम करायचं असेल तर त्यांना संधी द्या, मदत नव्हे, असं त्यांचं मत आहे. दरम्यान अगमे फॅशन ब्रँडला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणं आणि अधिकाधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे अश्विनी दाभणे यांचं पुढील ध्येय आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधी मिळवण्याऐवजी ती स्वतः तयार करा, असंच काहीसं त्यांच्या या यशस्वी उद्योजिका होण्यामागचं कारण म्हणता येईल. त्यांचा प्रवास हा केवळ उद्योजकतेचा नव्हे तर स्त्री शक्तीच्या सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी प्रवास आहे.